माझं नाव बाबासाहेब एकनाथ बटोळे नालेवाडी राहणार मी। शासनाला मागणी काय आहे जी भूत एक आणून बसलेलं आहे शासनाने लाडकं भूत शासनाचं, तर याचं जे थोबड जे तर थोडंफार त्याचं थोबड आवरावं शासनाने आणि आमच्या गोरगरिबाकडे लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने दखल घेऊन आमचंच आम्हाला ठेवा, आमचं देऊ नये। ते पाटील म्हणते तेव्हा जर पाटील पाटील म्हणत असले तर पाटील काही राहिलेले नाही, त्याची आता पाटील राहिलेली आहे, पण तरी पण आमची विनंती आम्हाला काही कोणाला विरोध करायचा नाही, त्याचं त्याला लकलाभ असो, आमचा आम्हाला लकलाभ असो, त्याच्याबद्दल आम्ही काही कुठली नाराजी नाही। ते मागणं त्याचं कर्तव्य आहे। आम्ही आमचं फक्त आता जे आम्हाला दिलेलं आहे संविधानामधून जे दिलं आहे त्याला सांभाळणं आमचं कर्तव्य आहे। पण ते 3 वर्षात आमचे लेकरं बाळं आमचे लेकरं बाळं आमचे लेकरं बाळं याचे लेकरं बाळं हे दुसऱ्याच्या गाईचं दूध काढून याच्या लेकरं बाळाला पाहिजे तू का प्रत्येक गोष्टीला, आणि मुळावर आलं म्हणजे मग दुसऱ्यावर बोलली तू हे अमकं करतो ते तमकं करतो, हे बंद कर म्हणा बाकीचे धंदे, आणि शासनाने याची दखल घ्यावा। खऱ्या सगळ्यात जास्त शासनाने हे डोक्यावर घेतलेलं आहे। कुठल्या काही दुसऱ्याला गोरगरिबाला दोष देण्यात किंवा कोण्या पुढाऱ्याला दोष देण्यात काही मजा राहिलेली नाही। हे सगळं म्हणजे चाललेलं आहे, शिंदे सरकारचं काम चाललेलं आहे। शिंदे सरकारने पहिल्यापासून डोक्यावर घेतला, कुठं मुंबईला आला तर कुठं कायमध्ये मिटिंग हॉटेलमध्ये गुप्त मिटिंग झाली का आला तर मागं पुन्हा याला थोडंफार काही कमी पडलं का पुन्हा याने आपलं पटांगणात यायचं का लगेच सांगायचं मी उपोषण करणार आहे, म्हणजे त्याला कुठंतरी काहीतरी कमी पडतंय। याच्यावर शासनाने ध्यान द्यावं आणि सरकारने एक यंत्रणांनी ध्यान द्यावं। हे काहीतरी एक दिशाभूल आहे, समाजाची दिशाभूल त्याच्या, आणि इतर समाजाचे बी लढे लावून देण्याचं काम त्याचं चालू आहे। त्याच्या पोटाकरता हे दुसऱ्याचे लेकरबाळ मारायला लागलेलं आहे, दुसरं काही नाही आहे। आणि शासनाला एवढीच हात जोडून कळकळीची विनंती एक बाराची, आता जर याच्या उपर जर त्यांनी नाही दखल घेतली तर रस्ता भिजते महाराष्ट्र, जितकं समजा त्या मराठा समाजाने बिचाऱ्यांनी जे केलं त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही काहीतरी जाळपोळ सुरू केल्याशिवाय राहणार नाही। 4 दिवसाच्या आत याची दखल घ्यावं। आमचं आरक्षण आम्हाला लेखी स्वरूपी दे, तुमच्याला धक्का लावणार नाही। जे काय आमचं 29% काय आमच्या वाट्याला येते ओबीसी समाजाच्या, ते आमचं आम्हाला कंप्लीट असावं। तिकडं तुम्हाला काय द्यायचं नाही द्यायचं त्याचा प्रश्न आहे, मागायचं नाही मागायचं तो त्याचा प्रश्न आहे। आम्ही काही कोणत्या जातीच्या विरोधात बोलत नाहीत किंवा कोणत्या याच्या विरोधात बोलत नाही, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही। स्वतंत्र आहे, त्यांनी स्वतंत्र मागावं, आम्ही आमचं स्वतंत्र दिलेलं आहे। आम्हाला पिढ्यागंती जे पहिल्या याच्यात दिलेलं आहे संविधानात तेच आम्ही त्याला जपण्याचे प्रयत्न करतो। आमच्या त्या याला धक्का लागू नये म्हणून आज आम्ही पुन्हा कालपासून हे उपोषण चालू केलेलं आहे। आणि ह्या उपोषणाद्वारे शासनाला विनंती करतो आमच्याला कुठं काही धक्काबिक्का लागू नये, त्यांनी लेखी स्वरूपीत आम्हाला द्यावा। आणि नाही जर दखल घेतली तर ह्या 4 दिवसामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून प्रत्येक रस्ते रोड परणं बंद करू। कारण इतके ते तो तर सांगतो की जातीवाद नाही, मग शासन सांगतं जातीवाद नाही। प्रत्येक आमदार खासदार तुम्हाला सांगतो आज जवळजवळ ते सांगतो की म्हणजे 31 का मला वाटतं 29 खासदार मराठा समाजाचे निवडून आले। आमच्या ओबीसीने मतदान केल्याशिवाय आले का? हे ओबीसीने कुठंतरी मतदान केलंच ना। आज जालन्यामध्ये काही ओबीसीचा मेंबर होता का? ओबीसीचा मेंबर पाडला पण त्याचाच मराठा दिला, म्हणजे ओबीसीने पूर्ण साथ दिलेली आत्तापर्यंत समाजाला। त्या समाजाने पण आम्हाला ओबीसी समाजाला धरून नीटनाटकं राहावं एवढी विनंती आहे। शासनाने पण नीटनाटकं त्याच्या पद्धतीने काहीतरी आमचा आम्हाला पक्क ठेवा, आणि त्यांचं त्याला काय द्यायचं नाही द्यायचं हे शासनाचा प्रश्न आहे। पण आमचे जे दिलेलं आहे याच्यात जर काही काय ढवळ केली ते नोंदीन काय नोंद बायनून कशाच्या नोंदी हो? ज्या लोक 4 लेकरं झाले का तर 2 लेकराच्या राजकारणाकरता यायचेच लोक नोंदीत होते, 2 हराले म्हणते आणि पुन्हा म्हणजे आमच्यात घुसायचं हे कोणते धंदे त्याचे? प्रत्येक वेळेस हे यांनी काय करावं? शिंदे सरकारने विनंती आहे यांना जे काय करता येईल त्याच्या पद्धतीने त्यांनी ते जरा सांभाळा। लाडका पिल्लू द्यायचं त्यांनी लाडकं पिल्लू त्याच्या डालग्यामध्ये कोंडाव, डालग्याच्या बाहेर आमच्याकडे येऊन देऊ नये एवढीच विनंती आमची, बाकी काही नाही। आणि शासनाने कडूचोटपणाने आमची ओबीसीची दखल घ्यावा, नाही तर 100% आम्ही या 2 दिवसामध्ये काही ना काहीतरी महाराष्ट्रामध्ये उजून काय होईल याचं आम्ही सांगू शकत नाही दादा।